नमो पार्वती पदे शिव हर हर। सांसों की माला पे सिमरों में शिव का अपने मन की मीरा शिव के मीरा। सांसों की माला पे सिमरों में शिव का सांसों की माला पे सिमरों में शिव का शिवजींची जे भक्ती करतात त्यांना काय म्हणतात? शैव. विष्णूची भक्ती करतात ते आता आठवायला लागले तुम्हाला वैष्णव. गणपतीची करतात ते गणपत्य. शक्तीची म्हणजे देवीची आराधना करतात त्यांना काय म्हणतात? शाक्त. तर आता आपण पाहू शैव म्हणजे कोण? शिवभक्त म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा नाहीच असं म्हणणं आहे. देवादिदेव महादेवांशिवाय दुसऱ्याला मी भजणार नाही, पूजणार नाही, नवे नवे त्या इतर देवांकडे मी पाहणार सुद्धा नाही. ही दृढ भक्ती काही भक्तांची आहे. मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा, शिव से बड़ा नहीं कोई दूजा। बोल सद्गुरु शिवा, बोल तू सुना, मन मेरी शिव की महिमा के गुण गाए जा। मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा, शिव
तेरा नहीं कोई दूजा। बोल सच्चा शिवा बोल तू सुंदरा मन मेरे शिव की महिमा के गुण गाएगा। पार्वती जब सीता बने थे राम ने उनको माता कहे शिव शक्ति महिमाएं शिव भक्ति में सब कुछ छूटा शिव भक्ति सब कुछ छूटा मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा शिव से गया नहीं कोई दूजा। बोल सच्चा शिव बोल तू सुंदरा मन मेरे शिव की महिमा के गुण गाएगा। मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा। मन मेरा मंदिर अर्ध्यात थांबल्या तुमच्या. आला होता का ऑर्डर जीएसटीचा? मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा शिवाशिवाय दुसरं नाही असं म्हणणारे शैव आणि विष्णूचे कोण वैष्णव. आणि असं मात्र एक शैवाच्या घरची मुलगी वैष्णवांच्या घरी दिली, विवाह झाला. जसा अगदी काल आपण देवादिदेव महादेव आणि पार्वती मातेचा बघितला ना, तसाच विवाह झाला. शैवाची मुलगी वैष्णवाला दिली आणि वैष्णवाला दिल्यानंतर काय झालं? लग्न झालं. मुलगी मात्र माहेर सोडून सासरी नांदायला आली. आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिसेप्शन झालं, सत्यनारायणची पूजा झाली आणि मग मात्र ती मुलगी सासरी आल्यानंतर आपल्या नियमित सासूला विचारून कामं करायला सुरुवात केली. मग कामं करायला सुरुवात केली तर काम करता 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 काय झालं महाराज? सकाळी सकाळी सासरे बुवानी पाहिलं सासू काय करताय, मस्त झोपलेली आहे. का आता आली ना सुनबाई? असतात काही काही सासू अशा. आणि मग काय सुनबाईला काम करताना पाहिलं, पण सासरे होते मोठे डेंजर. कसे? वैष्णव होते. ते नाही गंध कसं असते वैष्णवाचं? सरळ. आणि शैवाचं त्रिपुंड. आता काय करायचं? ही सारवण करायला लागली सकाळी 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 सकाळी. आणि सारवण करताना मात्र ही शैवाची मुलगी आणि हे सारवत होती आडवं आडवं. बरोबर आहे? असं सारवताना असं असं सारवत होती. आणि असं असं सारवता 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 मात्र बघितलं सासऱ्याने. सासरे म्हणाले, अगं तू असेल शैवाच्या घरची आडवं आडवं करणारी, आता तू वैष्णवाच्या घरी आली ना, मग सगळे काम उभे करायचे. बर, उभे करायचे, ठीक आहे, हरकत नाही. मग आडवं नको सारव म्हणे, मग उभं सारव. लागली ती उभं सारवायला. ती मोठी हुशार होती. आजकालच्या सासू काय सासरे काय सुना त्याच्यापेक्षा हुशार आहे. हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. मग काय असं उभं उभं तिने पहिल्या दिवशी सारवून घेतलं.
दुसऱ्या दिवशी सारवण करणार होती, पण ती होती हुशार. दुसऱ्या दिवशी ती सारवायला नाही लागली. दुसऱ्या दिवशी सारवायचं थांबलं आणि ती होती हुशार. तिने लावला आपला दिमाग, म्हणे थांबा सासऱ्याला आज उठू द्या, काल सारवण पाहिलं ना, आज आपण पाहून घ्या. मग सासरे बुवा उठले, ब्रश घेतला आणि ब्रशवर काय तर पेस्ट लावलं, कोलगेट लावलं आणि सुरू केलं घासणं. घासायला जसे दात सुरू केले, कसे आडवे, लगेच आली तिकडून सुनबाई. सुनबाई म्हणजे ओ सासरे बुवा, हे घर कोणाचं कोणाचं? वैष्णवाचं. मग तुम्हीच मला सांगितलं ना, वैष्णवाच्या घरी सगळे काम कसे करायचे? उभे करायचे. मग तुम्ही आज कसे वैष्णव असून आडवे दात घासता? असे घासा ना उभे उभे. तेव्हा कुठं सासऱ्याला समजलं इथपासून भेद करून जमत नाही. आणि हा भेद मात्र नरहरी सोनार महाराजांचा देखील होता. नरहरी सोनार महाराज म्हणायचे, मी पाहिल ना तर फक्त देवादिदेव महादेवांचंच दर्शन करीन, दुसऱ्या देवाचं करणार नाही. अहो पहा ना, डोळ्यांनी तर काय, मी स्पर्श सुद्धा दुसऱ्या देवाला करणार नाही. नका करू. मग या देवादिदेव महादेव आणि त्यांचेच लीला. पंढरीचे पांडुरंग परमात्मा कशी आहे? पंढरपूरला गेले असेल ना, सांगितलं ना, असं कोण करते? तुमच्या घरी दावणीला बांधलेलं, मग तुम्ही ते ऐका, मग बोलत चला. पांडुरंग, पंढरीचे पंढरीनाथ पांडुरंग श्री विठ्ठल भगवंत कटेवरती, कमरेवरती हात ठेवून उभे आहे. बरोबर आहे? कधीपासून? कधीपासून? वारे वा. आरती करत असेल ना पांडुरंगाची, म्हणत असेल ना आरतीमध्ये, काय म्हणता? युगे 28 विठेवरी उभा, वामंगी रखमाई दिस दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे विभावंतरी जगा. जय देव जय देव म्हणता. जय देव जय देव जय पांडुरंगा, हो हरी पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईचा वल्लभ, अभि दिवलगा. जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईचा वल्लभ, अभि दिवलगा. जय देव जय देव. आरती म्हणताना मग आता कधीपासून उभे आहे विचारलं तर सांगता येत नाही. आरती तर तुम्ही रोज म्हणता. आरतीतच आहे ना, युगे 28 युगांपासून उभा आहे पंढरीनाथ. आणि या देवाला मात्र एक शेठ होते, शेठ. आणि ते म्हणायचे काय तर, माझी इच्छा पूर्ण झाली तर मी पांडुरंगाला सोन्याचा करदोडा करीन. करदोडा कमरेला कशाचा? सोन्याचा. आणि देवाचे सुप्रसिद्ध सोनार होते एकच, आणि ते कोण? नरहरी सोनार. म्हणे बोलवा त्याला. बोलावलं. म्हणे पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्यायचंय. कशासाठी? आम्हाला करायचंय काय? करदोडा. माप घ्यायचंय. नरहरी सोनार महाराज म्हणाले, मी तुम्हाला करदोडा तर करून देईल, पण मी माप घ्यायला येणार नाही. मी कमरेला हात लावणार. कोणाच्या? पंढरीनाथाच्या, पांडुरंगाच्या. मग तुम्ही माप घेऊन या आणि माप घेऊन आल्यानंतर मला आणून द्या. त्या मापाचा करदोडा मी तुम्हाला बनवून देईल. एवढं तर दिग्गज नावाजलेलं सोनार नावाचं मीच. मग गेले, मोजलं कमरेचं माप, आणलं मोजून कमरेचं माप, दिलं नरहरी सोनाराला. नरहरी सोनाराने बिलकुल तंतोतंत मापाचा करदोडा बनवला. करदोडा बनवला, घेतला आणि ते सेठ आले पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये आणि येऊन पांडुरंगाच्या कमरेला लावला. जसा करदोडा लावला, तो गेला ना खाली, नसतो खाली.
लगेच तो करदोडा परत घेतला आणि ते सेठ आले कोणाकडे कोणाकडे बरं झालं स्वातीताईकडे नाही म्हटलं. गेले सोनाराकडे आणि मग काय तर नरहरी सोनाराला म्हणताय, ओ कसे तुम्ही माप दिला आणून आणि तुम्ही काय ढिला केला, निघून गेला खाली. मग कमी करून द्या. किती? 2 बोट कमी करून दिला. जसा कमी करून दिला घेऊन पुन्हा आले. पुन्हा पांडुरंगाच्या कमरेवरती लावला. जसा लावला तर होतच नाहीये. आता डबल नेला. असं कसं होऊ शकते? तुम्ही दिला त्या मापात मी बनवून दिला. नाही नाही म्हणे, तुम्ही माप चुकीचं आणताय. कोण म्हणे? नरहरी सोनार. तुम्ही माप चुकीचं आणत आहे त्याच्यामुळे हा फिक्स बसत नाहीये. मग चला म्हणे तुम्हीच आता कुठं माप घ्यायला. नरहरी सोनार म्हणतात मी येईल, पण मी त्या पांडुरंगाकडे त्या सावड्याकडे मी पाहणार नाही. मग बांधा माझ्या डोळ्याला पट्टी. बांधली नरहरी महाराजाच्या डोळ्यावरती पट्टी. नेला पांडुरंगा पुढे आणि मग मात्र कमरीचं माप घ्यायला लागले. जसं कमरीचं माप घ्यायला लागलेत नरहरी सोनार, माप घेताना मात्र काय तर नरहरी सोनाराला स्पर्श करताच शिवलिंगाचं आकार असल्याची अनुभूती व्हायला लागली. आपल्याला तर या भक्ताने सांगितलं की पंढरपूरच्या पांडुरंगासाठी करदोडा बनवायचा आहे आणि आपण माप घेत आहोत तर हाताला शिवलिंग लागतंय. लगेच त्या सगळ्या भक्तांना नरहरी सोनार म्हणते, ओ हा पांडुरंग नाही, शिवलिंगाजवळ आणलाय तुम्ही मला. हा देवादिदेव महालिंगाचं पिंड आहे, महादेवाचं शिवलिंग आहे. तेवढ्यात मात्र सगळे भक्त म्हणायला लागलेत, नाही नाही नाही, पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. नरहरी सोनार म्हणतात, मी त्या देवादिदेव महादेवांशिवाय दुसऱ्या देवाला अजून स्पर्श केला नाहीये. माझे हात सांगतेत की हे शिवलिंग आहे. नवे ते सगुण नवे ते निर्गुण, नवे ते सगुण नवे ते निर्गुण. नवे ते सगुण नवे ते निर्गुण, नवे ते सगुण नवे ते निर्गुण. जानते हैं गुना वने नरहरी सोनारी नाक्षर, वने नरहरी सोनारी नाक्षर, वने नरहरी सोनारी नाक्षर. नरहरी सोनार म्हणतात, मी तर स्वतः सांगते ना शिवलिंग आहे. भक्त म्हणतात, नाही नाही नाही, पांडुरंग आहे. नरहरी सोनार म्हणतात, बोला माझ्या डोळ्याची पट्टी उघडा, सोडा. तेवढ्यात मात्र भक्त म्हणतात, बघा पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला झालं तर आम्ही जबाबदार नाही, कारण आम्ही तुम्हाला सांगते विठ्ठल आहे, विठ्ठल पांडुरंग परमात्मा आहे हा. नरहरी सोनार म्हणतात, नाही शिवलिंग आहे, देवादिदेव महादेव आहे. मग उघडा डोळ्यावरची पट्टी, खोला, सोडा. मग सोडा म्हटलं आणि जशी पट्टी सोडली साक्षात देवादिदेव महादेव स्वरूप श्री विठ्ठल भगवंताचं दर्शन झालं. आणि मग नरहरी सोनाराला लक्षात आलं की शिव आणि विष्णू काही दुसरे नाही, हरी आणि हर काही वेगवेगळे नाही, दोन्ही एकच आहे याची अनुभूती मात्र त्यावेळेस नरहरी सोनाराला झाली. आणि ही कथा आपण मात्र सुंदरशी झाकीसहित बघितलेली आहे. आणि आज तोच पर्व काळ बघा ना, आज सोमवारही आहे आणि सोमवारी देवादिदेव महादेवांची आराधना केली. भोळं दैवत आहे, लवकर प्रसन्न होतंय. आणि 2 आज मात्र त्यातच
मोक्षदा एकादशी आहे. आले की नाही? दोघांचाही मिलाप सांगितला, दोघांचंही बरोबर एका दिवशी पर्वकाळ आले. आणि एवढंच नाही तर तिसरा वृद्ध शर्करा योग. आज गीता जयंती. गीता हीच ती गीता जिने मात्र ज्या गीतेच्या उद्बोधनाने श्रीकृष्ण भगवंताने कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सांगितली. आणि या गीतेच्या तिथूनच सुरुवात आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत्तायुत्सवः मामका पांडवश्चैव किं कुर्वत संजयः. पहिला श्लोक तिथून या गीतेला सुरुवात झाली. या धर्मक्षेत्रावरती कुरुक्षेत्रावरती श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला संकट प्रसंगामध्ये न डगमगता कसं स्थिर राहायचं, कसं संकटाला सामोरं जायचं, कसं जीवनात अनेक परिस्थिती निर्माण झाल्या तर पर्याय शोधन करून उचित परिस्थिती काय असेल हा निर्णय कसा घ्यायचा हे ज्ञान मात्र या 18 अध्यायातून 750 श्लोकांमधून ज्ञान योग, कर्मयोग, भक्ती योगाचं एक सुंदर असं मिलन करून मात्र श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. तीच ही गीता प्रत्येकाने मात्र जर अध्ययन केली, वाचली तर निश्चित आपल्या देखील अनेक प्रश्नांचं उत्तर याच गीतेत प्राप्त झाल्यावर राहणार नाही. आणि ही भारतीय संस्कृती एवढी महान आहे की आज मात्र त्याच गीतेची अर्थात ग्रंथाची पूजा आपण करतोय. आणि ही गीता जयंती आज आहे. आणि म्हणून प्रत्येकाने या गीतेला अगदी माते समान दर्जा दिलेला आहे. कारण फक्त मुखाने गीता गीता म्हटलं तरी पुण्य प्राप्त होतं. विचार करा, गीतेला उघडून श्लोकाचं पठण केल्यानंतर काय प्राप्ती होत असेल, काय अनुभूती येत असेल, एकदा तरी वाचून बघा. तुमचे अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मात्र प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही. आणि ती ही गीता आज जयंती. आणि तेच हे श्रीकृष्ण भगवंत, श्री विष्णूचा अवतार, तेच हे पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यांच्या डोक्यावरती देवादिदेव महादेव स्थित आहे. आणि फक्त देवादिदेव महादेव एकटे नाही गेले तर संपूर्ण पार्वती माता, गणपती बाप्पा कशा प्रकारे देवादिदेव महादेवांच्या दर्शनाला गेले आपण श्रवण केलं. आणि पुढे देखील जाती सहित श्रवण करणार आहोत. चला तर पुढे. देवादिदेव महादेवांचा मोठ्या थाटामाटामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला आपण बघितलं काल. आणि आता सगळ्या देवतांना जी आतुरता लागलेली होती ती आतुरता म्हणजे कशाची? तारकासुराचा वध व्हावा आणि याकरिता शिवपुत्राची प्राप्ती व्हावी. आणि तो शिवपुत्र प्राप्त झालाय, होणार आहे. आता मात्र यात संकोच नाही, कारण विवाह मात्र देवादिदेव महादेवांचा झालेला आहे. आणि इकडे देवादिदेव महादेवांचा विवाह तर झालाय, पण पुत्र सती तर कशा प्रकारे गेली आपल्या सर्वांना कालच्या कथेत श्रवण केलं. त्यानंतर पार्वती, आणि पार्वतीला तर मात्र शाप आहे की तू स्वतःच्या उदरातून पुत्र प्राप्ती करू शकणार नाही. मग आता पुत्र प्राप्ती कशी होईल? आणि पुत्र चाला नाही तर तारकासुराचा वध कसा होईल? आणि म्हणून आता काय करावं काय करावं काय करावं सगळ्या देवाला संभ्रम वाढलेला आहे. कारण तारकासुर जोपर्यंत मरणार नाही, त्याचा अंत जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आपल्याला मात्र हा काही सुखाने आनंदाने राहू देणार. तारकासुर सगळं यज्ञ बंद करायचा, जप तप होम हवन सगळं बंद करायचा आणि अधर्म कसा वाढेल याच्यासाठी प्रयत्न करायचा. मग आता त्याला वरदान आहे, तो इतर कोणाच्या हाताने मरणार नाही, मरेल तर कोणाच्याच हाताने? शिवपुत्राच्या. मग आता शिवपुत्र कसा? तर त्यावेळेला मात्र देवादिदेव महादेवांना पर्याय म्हणून विष्णू भगवंतांनी काय तर समुद्र मंथनाच्या वेळेला जे अवतार धारण केला तो मोहिनी अवतार.
विष्णू भगवंताने धारण केला. आणि मग काय तर देवादिदेव महादेवांचं संपूर्ण लक्ष त्या विष्णू मोहिनीने एकाग्रित केलं. आणि तिथून जे देवादिदेव महादेवांचं तेज पृथ्वीवरती पडलं, ते तेज गरुडाने धारण केलं. एवढं दैदिप्यमान होतं की गरुडाला देखील ते तोंडामध्ये धरून ठेवता आलं नाही. ती गराब ओकली, जशी ओकली पहाडावरती पडली, पहाडावरून खाली घसरत घसरत आली आणि ती गंगे पात्रात पडली. आणि गंगे पात्रात म्हणजे गंगा नदीत पडल्यानंतर आता ते काही एका ठिकाणी राहिलं, पाण्यासोबत प्रवाहित व्हायला लागलं. आणि मग मात्र काय तर गंगा मात्र गर्भवती राहिल्या असं वर्णन आहे. आणि त्या गंगा पात्रामध्ये एक सुंदर असा गोड असा बालक मात्र तिने जन्माला दिला. या गंगेला पुत्र झाला, या गंगेला पुत्र झाला. आणि तो मात्र आता पुढे येणार. सगळ्यांना प्रश्न पडला की गंगा पुत्र झालाय. सगळे देवतागण संपूर्ण कथा अगदी संपूर्ण दृश्यासहित पाहते, कारण त्यांचा मेन उद्देश आहे तारकासुराचा वध. तोपर्यंत हे शांत बसणार नाही. त्यांना मग जे गंगेपासनं पुत्र जन्माला आला तो मात्र 6 ऋषींच्या पत्न्या, त्या 6 पत्न्या या गंगेची उपासना करत होत्या. कशासाठी? आम्हाला पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून गंगेची उपासना आराधना करत होते. आणि गंगा मैया मात्र त्यांच्यावरती प्रसन्न झाली. गंगा मैया प्रसन्न झाली आणि ते बालक मात्र वाहत पुढे आला. जसा पुढे आला या 6 ऋषी पत्न्या त्यांनी तो बघितला. जसा त्यांनी बघितला 6च्या 6 जणींना आनंद झाला. आपण गंगा मैयाला मात्र आराधना करतोय, तिची पूजा करतोय पुत्र व्हावा म्हणून. आणि तो पुत्र मात्र पुढे आला. त्याला जवळ घेतलं 6ही ऋषी पत्न्या आणि त्यांचं नाव होतं कृतिका. आता तुमचे लाईट लागत आले असेल. आणि त्या कृतिका मात्र त्या बाळाला जवळ घेत आहे, बघत आहे, निहाळत आहे. आणि 6ही जणीला मात्र मी स्तनपान त्याला करावं असं इच्छा प्रकट केली त्यांनी. त्यावेळेला वर्णन येतं की 6 मुख जण धारण केलेत या पुत्राने. आणि या 6ही जणीने त्याला पुत्र मानलं होतं. आणि म्हणून त्याचं नाव मात्र विश्वामित्रांनी ठेवलं काय? कृतिकेचा पुत्र म्हणून नाव कार्तिक. आणि या कार्तिकांनी मात्र सगळ्यांना सांगितलं की मी जास्त नाही 6 महिने प्रत्येकीकडे राहील. 6 महिने प्रत्येकीकडे राहील म्हटल्यानंतर किती झाले? 6 जणीकडे 6 महिने. लई कच्च दिसते तुमचं गणित. 3 वर्ष या 6ही जणींकडे 6 महिने कार्तिक राहिलेत. आणि 3 वर्षाचे झालेत. आणि इकडे काय तर देवादिदेव महादेव कैलासावरती आपली पत्नी पार्वती सहित वास्तव्यास आहे. आणि इकडे तर महादेव पुत्र कार्तिक जन्मास आलाय. हे कोणाला माहिती नाही, पण देवादिदेव महादेव गोड दैवत आहे आणि त्यांचे भक्त त्यांना माहिती आहे. आणि त्यात हे सगळी हकीकत नारदजींना माहिती. नारदजी म्हणूनच तर फेमस आहे कळीचा नारद. लावताही येतं, आग लावताही येतं, न भिजवताही येते. मग दिली ना लावून. कशी आले कैलासावरती. नारदजी नेहमी काय करत राहतात? नारायणाचं नामचिंतन करत राहतात. नारायणाचं नामचिंतन करत करत निघाले. नारायण 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 नारायण
मुलगा काय करते हो? हा, कुठून तरी त्याचे बाबा जर दिवसभर कुठेतरी शेतात राबायला गेलेत आणि घरी परत येणार आहे, सायंकाळची वेळ जर असेल तर मुलगा किती आतुरतेने बाबांची वाट पाहते हो. हा, आणि यदा कदाचित नकळतही कळालं की आता मात्र बाबा येणार आहे, माहिती नव्हतं, कल्पना नव्हती, पण अचानक जर का बाबा समोर दिसले तर मुलगा काय करतो? आईने सांगितलं ते लक्षात राहते का? लगेच बाबा आले म्हणून धावत बाबाकडे पळून जातो. तसंच झालं. पार्वती माता स्नान करते, हे कार्तिकेय गेले विसरून. आणि जसे विसरून गेले लगेच मात्र शिवजींच्या कमरेवरती जाऊन बसले. शिवजींनी वरती घेतलं कडेवरती कार्तिकेय. कोणाच्या? शंकरजीच्या. आणि इकडे आईला माहिती पडलं. जशी पार्वती माता बाहेर येतात, पार्वती माता काय बाहेर यायचं तोपर्यंत शिवजीच आतमध्ये येतात कार्तिकीला घेऊन. जसे कार्तिकीला घेऊन आले, पहिल्यांदा तर झालं, दुसऱ्यांदाही असंच झालं, तिसऱ्यांदाही असंच झालं. कोणीही आलं की लगेच कार्तिकीय काय करायचे? मामा आले, चाललं मामाकडे. शिवगण मामा. नंदी आले, गेला नंदीकडे. सगळे आतमध्ये यायचे. एक दिवस मात्र पार्वती मातेला एवढा क्रोध आला की तो क्रोध अनावर झाला आणि तिने मात्र कार्तिकेयला, कोणी? पार्वती मातेने कार्तिकेयला लावली ना एक ताड. आणि जसं गालावरती मारली, एवढं दृश्य सगळ्यांनी पाहिलेलं होतं. पण कार्तिकजीला जसं आईने मारलं, रडायला लागले. कार्तिकजी मात्र रडायला लागले. आणि आई सांगतात कार्तिकेयला, कार्तिक कितीदा तुला समजावून सांगायचं रे? तुला म्हटलं ना, कोणी जर आले तर त्याला प्रवेशद्वारावरती तुला थांबवायचंय मी स्नान करत असताना, आणि तू त्याला घेऊन आतमध्ये येतो. तुला समजत नाही का रे कार्तिकेय? एकदा सांगितलेलं. अशीच आपली आई म्हणते ना मुलाला. उन्हाळ्याचा दिवस असू द्या आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर का तुमचा मुलगा घरी राहायचा तर गावभर अनवाणी पायाने फिरत असेल तर आई काय म्हणते मुलाला? आई काय म्हणते मुलाला? या उन्हात मरण्यापेक्षा घरात सावलीत मरणार. आईला म्हणायचं असते का की मुलांनी मरावं? मुळीच नाही हो. पण ती जरीही रागाने का बोलत नाही, पण तिच्या बोलण्यामध्ये काय आहे? तिच्या पुत्राचं हित आहे, तिच्या मुलाचं हित. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित.
कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. एवढा कळवळा असतो तिला कशाचा? लेकुराच्या, आपल्या मुलाच्या हिताचा. ती रागाने का होईना जरी बोलली तरी आपल्या मुलाचं कल्याण मात्र मनोमन पाहत असते की नाही हो? इथे बसलेल्या सगळ्या आई, कोणत्या आईला असं वाटेल की माझ्या मुलाचं अनित व्हावं? इथे बसलेली कोणती अशी आई म्हणेल का की जे मी नाही खाल्लं ना ते माझ्या मुलालाही मिळू नये, मी जे शिक्षण घेतलं नाही ना ते माझ्या मुलालाही मिळू नये, मी जे वस्त्र परिधान केले नाही ना ते माझ्या मुलालाही मिळू नये, असं कोणती तरी आई म्हणेल का? कोणतीच आई म्हणणार नाही. नवे नवे वडील देखील म्हणणार नाही. प्रत्येकदा हेच म्हणेल की जे आम्ही नाही सुख भोगलं ते आमच्या मुलांनी मुलींनी पाहावं. प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते, जे आम्हाला नाही मिळालं ना ते आमच्या मुलाला मिळावं. आम्ही केले, राबलो, कष्ट केले, हाडाचं काढ केलं, परिश्रम केले आणि मुलांना घडविलं. आता इथून मात्र माझ्या मुलांनी मी जेवढे कष्ट केले ना तेवढे कष्ट माझ्या मुलाला मात्र करायला नकोय, त्याला करायला लागले नाही पाहिजे. हेच प्रत्येक आई वडिलांचं ध्येय असते हो. आणि म्हणून मुलांनाही सांगते, दादा, इथे बसलेल्या ताई, आई वडील आपल्याला तळहाताच्या गुळाप्रमाणे जपून लहानाचं मोठं करते ना, तर त्यांच्या मात्र या कष्टाची, त्यांच्या या कार्याची मात्र जाण ठेवा आणि जाण ठेवून काम करत चला. नाहीतर भान नसते. सध्या काय झालं, तरुण झाले मुलं की मग जवानीच्या नादात दिवाने होऊन भवानीच्या मागे फिरायला लागले की आई वडिलांनी काय सांगितलं ते जरा लक्षात राहत नाही यांच्या, बरोबर ना? आणि हे लक्षात ठेवून मात्र मार्गक्रमण करायचंय. कोणतीच आई, कोणतेच वडील आपल्या मुलाचं वाईट व्हावं असं चिंतन करत नाही तो. फक्त बोलताना थोडेसे का कठोर बोलले, आपल्याला वाटतं त्याचे बाबा नाही बोलत ना, माझेच बाबा मला बोलतात, पण का बोलतात हे आपल्याला समजून घ्यायचंय. आणि प्रत्येक इथे बसलेल्या आई वडिलांना माझं सांगणे, आपल्या मुलाला मात्र चांगले संस्कार द्या. निश्चित तुमचा मुलगा वाईट मार्गाने जाणार नाही. नाहीतर एक मुलगा आणि बाबा दोघांनीही मात्र वळण लागलं होतं. कशाचं? याची लई आवड. आणि तेवढ्यात माहितीये का, ते होते त्याचे वडील एका कॉलेजचे लेक्चरर, आणि त्यांनी मला बोलवलं, म्हणे ताई, आमचं मोठं कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज, मग या आमच्या कॉलेजवरती व्याख्यानाला. मी म्हटलं हरकत नाही, आहे तारीख, चला. त्यांच्या कॉलेजमध्ये व्याख्यानाला मला नेणार. तेवढ्यात आम्ही चाललोय, गेलो. गावात गेल्यानंतर गाडीतून उतरलो आणि जसं उतरलो आता सोबत कॉलेजच्या दिशेने एंट्री गेट मधून, एंट्रन्स मधून जातोय. तेवढ्यात त्यांचा मुलगा आला बाहेर आणि ते साहेब मला म्हणतात, ताई, हा माझा लहान मुलगा. म्हटलं अच्छा. माझं लक्ष होतं, तो मुलगा जेव्हा येत होता ना, तर येत असताना त्याच्या हातात मात्र पुडी होती. त्याच्या हातात काहीतरी धरलेलं आहे, मला दिसत होता तो, कारण येताना असं येत होता ना, नाही असं येत होता. असं येता बाबा दिसले त्याला त्याचे. त्याने लगेच काय केलं, ते घेतलं आणि असं मागे लपवलं आणि समोर खाली मान टाकून मात्र उभा राहिला. आणि ते साहेब मला सांगते, ताई, हा माझा लहान मुलगा. म्हटलं अच्छा. त्याला विचारलं, मग कितवीत आहे, काय करते? आणि मग तेवढ्यात त्यांच्या कॉलेजचे दुसरे लेक्चरर साईडने चालले होते, तर त्याचे बाबा म्हणाले, ताई, तुम्ही 2 मिनिट थांबा, मी लगेच मात्र यांच्याशी बोलून परत येतो. म्हटलं हरकत नाही, या बोलून. आणि तेवढ्यात तो मुलगा तिथंच होता. मी मग त्या मुलाला म्हटलं, का रे दादा, लई आज्ञाकारी दिसते तू. म्हणे, ताई कसं? तुझे बाबा सांगतो तिकडून येताना मात्र घोटत आला.
आणि बाबा दिसल्याबरोबर तुम्ही म्हटलं ते जे तुझ्या हातात होतं ना, आणि ते तू मात्र लगेच मागायला पावलं, म्हणजे तू बाबाला भीतो, बाबांची आज्ञा पालन करतो, म्हणून तो भिला त्यांना. म्हणे ताई मी बाबाला भीत नाही. मग तू लपवला का बरं? तर त्याचं कारण तसं नाहीये म्हणे. म्हटलं मग कसं आहे? म्हणे माझ्या हातातलं जर बाबाला दिसलं असतं ना, तर दोघंही मात्र बाबांनी याच्यातला अर्ध्यापेक्षा जास्त खाल्ला असता, म्हणून मी लपवला, दुसरं काही नाही. बघा हसणारे तरुण मुलं. म्हणून तर म्हणतात बाप शेर तो बेटा, असं होईल. पण चांगल्या सद्गुणात जर संवाशेर झाला ना, तर नक्कीच जळका काय, मारेगाव तालुका काय, यवतमाळ जिल्हा काय, संपूर्ण महाराष्ट्र नाव घेतल्या वाचून राहणार नाही, जर कर्म चांगलं असेल. आणि तेच जर गावात याच्या त्याच्या मुलीसोबत माग 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 फिरलं, एवढंच नाही तर एखाद्या मुलीच्या नादापायी जर का एखाद्या मुलाने फाशी घेतली, तर कोण त्याला विचारते हो गावात? आणि विचारलं तरी कोणत्या नजरेने? काय ते त्याच्या पोरीसाठी. आणि बघा त्याच्यातही प्रकार सांगते, मुलीसाठी फाशी घेतलेला मुलगा बघा, त्याच्या घरच्यांची परिस्थिती बघा, आणि दुसरीकडे याच मातृभूमीच्या संरक्षणासाठी सीमेवरती जातो, दिवसाचा रात्र करतो, रात्रीची दिवस करतो, आणि मात्र तैनात राहतो बॉर्डरवरती, आणि परकीयांचा हल्ला होतो. आणि त्या दहशतवाद्याच्या हल्ल्यामध्ये मात्र गावातला एक तरुण मुलगा जो म्हातारपणाची आई वडिलांची काठी होणार होता, तो बाळ मात्र आज या बॉर्डरवरती दहशतवादी हल्ल्यात मात्र मारल्या जातो. मरण दोघालाही आलं, पण एक जवानीच्या नादात भवानीच्या माग फिरून गेला, आणि दुसरा मात्र जरी मेला असेल तरी त्याला मरण नाही, तर शहीद झाला. आणि मरूनही तो आज मात्र या मातृभूमीसाठी अमर झालेला पाहता येईल. हर तरह अपना तेरे है वतन तेरे लिए, दिल दिया है जान दे, है वतन तेरे लिए, दिल दिया है जान दे, है वतन तेरे लिए.
म्हणून काय करा तर संस्कार द्या आपल्या मुलांना. मरण प्रत्येकाला येणार आहे, पण बघा हे मुलीसाठी एखाद्या फाशी घेऊन मरणं आणि देशासाठी मरण येणं फरक बघा. त्या आई वडिलांकडे त्या मुला जो वारला मुलगा त्या मुलाच्या म्हातारपणाची तर सोडा, आई वडिलांचं म्हातारपण मात्र कसं कसं जातंय. लोकांचे बोलणे सहन करता 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 शिल्लक राहिलेलं आयुष्य निघून जाते, पण लोकांची पाहण्याची दृष्टी मात्र यांच्याकडे बदलत नाही. आणि तेच तो मुलगा जो या मातृभूमीचं रक्षण करता करता अमर झाला, त्याच्याकडे पाहताना मात्र सगळ्यांची दृष्टी सगळ्यांची भावना काय असते आपण समजू शकता. आणि म्हणून तर म्हटलं जातं जर खरंच प्रेमच करायचंय ना तर मात्र या मातृभूमीवर करा, या संतावर भगवंतावर करून बघा. कारण दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, मगर वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा. नोटों में समेटकर सोने से लिपट कर मरे होंगे कहीं, मगर तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा. बहे गुल मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. बहे गुल मेरा बहे गुल मेरा चमन के लिए, बहे गुल मेरा बहे गुल मेरा
रक्षणासाठी उभा राहणारा पुत्र जन्मास झाला. असं त्याला वळण लावा. जर बलिदान द्यायचंच आहे ना तर मग बघा दोन प्रकारातलं तुम्हाला स्पष्ट फरक दिसेल. आणि म्हणून प्रेम करायचंय ना तर देशावरती करा. इश्क नाही है तो वतन से करो, इन बेवफाओं में क्या रखा है. पण सध्याची परिस्थिती अशी आली आहे की असं म्हटलं ना तर लई चटके लागते. ताई लईच सांगू लागल्या आम्ही दिसतो जास्त संख्येने आज म्हणून का. तसं नाही, मुळात माझं ही ती आईप्रमाणे समजा की काहीतरी कळवळा वाटतंय म्हणून सांगते हो. इतका कळवळा तर नाही कि जगत में परिवर्तन लाना है, एवढं तर करायला निघेल. पण सध्या मात्र हे ठरवलेलं आहे की जिस राह से चलूं, जिस मार्ग से चलूं, उस राह को उस मार्ग को स्वच्छ सुंदर बनाती चलूं. हे ध्येय घेऊन मात्र इथपर्यंत मी बसलेली आहे. तर माझी ही अपेक्षा आपल्याकडनं आहे की आपण इथं बसलेत ना मग सहज नाही तर एक ध्येय असलं पाहिजे आणि ते घेऊन इथं बसायचंय. निश्चित सार्थक झाल्या वाचून राहणार नाही, कल्याण झाल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून आपल्या मुलांना मात्र चांगले शिकवण द्या, संस्कार द्या, वळण लावा. नक्कीच ते म्हातारपणात तुमची आधाराची काठी झाल्या वाचून राहणार नाही. नाही लावलं तर मग मात्र काय तुम्हाला म्हणायची वेळ येईल काय मी तुझ्यासाठी एवढं कष्ट केलं पण तू मात्र आमचे उपकार विसरलात अशी अवस्था येईल म्हणून सांगते. आणि म्हणून त्या पार्वती मातेने मात्र आपल्या पुत्राला कार्तिकला काय केलं, मारलं. पण आई अशी असते ना, मुलगा रडते आणि दुःखही त्या आईला होत आहे, पार्वती मातेला होत आहे. आणि स्वतः पार्वती माता मात्र रडते हो आपल्या मुलासाठी. इकडे मुलगा रडते आईने मारलं म्हणून आणि तिकडे पार्वती रडते मी मुलाला मारले पण त्याच्या हिताकरिता मारले हे त्याला कळत नाहीये. आणि हळूहळू कार्तिक मोठे होऊ लागले. आणि इकडे पार्वती मातेला क्षणात विचार आला की कदाचित कार्तिक मात्र पोटचा नाही, त्याला मी मात्र आधार देऊन संस्कार देऊन मोठं केलं नाही तर हा कृतिकेंकडे राहिलाय आणि म्हणून तो माझं ऐकत नसावा असं वाटलं. आणि म्हणून काय तर एक दिवशीचा प्रसंग आहे. अशा मनात शंका आली आणि जिथे शंका आली ना तिथूनच मग त्याला फाटे फुटायला सुरुवात होतात. आणि विचारात माणूस गुरफटतो गुरफटतो गुरफटतो. आणि विचार करता 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 विचाराचं जाळं एवढं मोठं होते की शेवटी मात्र कुठंतरी नाही सहन झालं तर डिप्रेशन, एक प्रकारे मानसिक बिमारीच होऊन जाते. माणसाला तणावात राहायचं. जेव्हा पाहिलं तेव्हा कोणीही बोलेल त्याच्याकडे तर मग तो एकदम एक कुत्र्यासारखं नाही तर काही बोलणार नाही अशी अवस्था होते. आणि या अवस्थेतून जर वाचायचंय, चांगलं सुदृढ राहायचंय ना तर तुम्हाला काय करायचंय, नियमित भगवंताचं नामचिंतन करा. एवढेच नव्हे तर आपल्या सोबत असणारे आपल्या सर्वांच्या गावातले लाडके भास्कर पाटीलजी मोगे सुंदर असा योग वर्ग घेतात आणि ते योगाचं प्रशिक्षण देतात. निश्चित आपण देखील तो योगा करा. हे थंडीचे दिवस आहे आणि रक्त गोठतं मग काय हार्ट अटॅक आला एकच ह्याच्यात कधी जाईल कधी गचकल सांगता येत नाही. म्हणून भगवंताचं नामचिंतन करा. आज एकादशी विठ्ठलाच्या नावाने काय होतं, हार्ट अटॅक सारखे पेशंट मात्र बरे झालेले आहे. हे मी सहज नाही सांगत, संशोधन झालेलं आहे, रिसर्च झालेला आहे या नावावरती. विठ्ठल म्हटलं की डबल ठो येतो ना, अल्पप्राण आणि महाप्राण. उच्चारण करताना हृदयावरती ठोका पडतो.
आणि हे रिसर्च, हे संशोधन सांगते, पुण्याला डॉक्टर इनामदार क्लिनिक आहे आणि त्या क्लिनिक मध्ये हा रिसर्च, हे संशोधन झालं. हार्ट अटॅक ज्याला पहिला आले त्याला विठ्ठल 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 नावाचं आपण जप म्हणतो तसंच नामचिंतन करायला लावलं आणि परिणाम काय तर दुसरा हार्ट अटॅक यायचं वाचले 21 दिवसाच्या अंदर. बघा परिणाम. हे मी नाही सांगत, रिसर्च झाले, तुम्ही सर्च करून गुगल वरती, युट्यूब वरती बघू शकता. सहज नाही. टाळी वाजवा म्हणून बोलू लागलो, तुम्ही टाळी वाजवता नामचिंतनामध्ये, कारण काय? एक परमार्थिक आणि दुसरं आध्यात्मिक सांगते. टाळी वाजवण्याचे एक स्पिरिच्युअल रिझन सांगायचं झालं तर वर्णन येते, स्नानं दानं तपोहोमो देवता पितृकर्मच यत् सर्वं निष्फलं याति लल्लाटे तिलकं विनः. कपाळावरती जर टिळा नसेल, गंध नसेल, चंदन नसेल, कुंकू लावलं नसेल तर स्नान दान तप होम जप तुम्ही काहीही करा ते निरर्थक, ते वाया जाईल. असं मी नाही म्हणत, स्कंद पुराणातला श्लोक आहे आणि म्हणून आपण लावतोय. एवढंच नाही तर विज्ञान सांगतं त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण. इथे आपण तिलक धारण करतो, मग कोणी चंदन लावेल, बुक्का, कुंकू, अष्टगंध जे काही लावाल, दारावती, भस्म, हे लावत असताना आपण लावतोय कशासाठी लावतोय? एक तर सांगितले मी, दुसरं वैज्ञानिक कारण. इथे ग्रंथी आहेत आणि यातनं काय होतात, पिट्युटरी पिनियल ग्लँड्स आहेत, म्हणजे त्या ग्रंथीतून काय होतो तर हार्मोन स्त्राव होते आणि बीटा एंडोर्फिन नावाचं हार्मोन तिथून निघते आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या बुद्धीला मात्र चांगले पॉझिटिव्ह विचार ज्याला म्हणतात, सकारात्मक ऊर्जा प्रेरित होते आणि ते विचार कसे आपण करायला सुरुवात करतो. म्हणून कुंकू लावलं जातं, पारदर्शक आहे आणि तेही कुठे इथं आज्ञाचक्र आहे. आणि एवढंच नाही तर याच्याही पुढे जाऊन सांगते, चंदन लावतात का? कारण शीतलता प्रदान करते, थंड राहते म्हणून. बघा प्रयोग करून, सहज नाही हो. प्रत्येक शास्त्राने सांगितलेलं, अध्यात्माने सांगितलेलं, ग्रंथांनी पुराणांनी सांगितलेलं जे आहे हे सहज नाही. फक्त काय आहे, थोडा आपण मानायला, विश्वास ठेवायला विचार करतो, डगमगतो. आणि सध्या वैज्ञानिक युगातले सायन्सचे अर्धा हडकंडात पिवळे झालेले म्हणता ना, ते विश्वास ठेवायला जरा अवलक्ष करतात. पण जे विज्ञान सांगते ना ते 5000 वर्षापूर्वी गीतेने सांगितलंय. एवढंच नाही तर अनेक शास्त्रांनी, ग्रंथांनी, पुराणांनी सांगितलेलं आहे. स्कंद पुराण सांगितलं. एवढंच नाही तर 7 आपण हनुमान चालीसा म्हणता. हनुमान चालीसामध्ये वर्णन आहे पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर किती आहे, हे 8वी 9वीच्या भूगोलात वर्णन आहे आणि तेवढंच अंतर हनुमान चालीसाने सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणाल ताई हनुमान चालीसा तर आम्ही रोज म्हणता ना, कुठं तिथं अंतर सांगितलेलं आहे का? काही म्हणतील, पण घरी जाऊन बरोबर पहा, हनुमान चालीसात वर्णन आहे. युग सहस्र जो जन पर भानु, युग सहस्र जो जन पर भानु, नियोताहि मधुर फल जानु, प्रभु मुद्रिका मेली मुख माल, जलदिला तिजय अचरज काय, सुरगम काज जगत के जय, सुगमानो ग्रह तुम्हारे ते, राम दुआरे तुम रखवाले, हो तने आज्ञा बिनु पैसारे. हनुमान चालीसामध्ये वर्णन आहे काय, युग सहस्र योजन, एक युग सहस्र आणि योजन एवढ्या जर बरोबर
गुणाकार केला तर काय निघते? भानू. सूर्य युग सहस्र योजन पर भानू. एवढ्या अंतरावरती भानू आहे म्हणजे कोण? सूर्य आहे. आणि हे अंतर पृथ्वीपासून सूर्याचं बघून घ्या. कारण तुम्हाला एवढं सांगायचं झालं तर तुमच्या इथं जायचं तर इथून जाते मला माहिती. कारण आत्ताच थोड्या वेळा आधी विचारलं मी तुम्हाला की कार्तिकेय प्रत्येक आईकडे म्हणजे कृतिकेकडे 6 महिने राहिले. 6 कृतिका किती वर्ष असं विचारलं तर तुम्ही माझ्याकडे पाहता. 6 जणीकडे 6 महिने म्हटलं तर माझ्याकडे पाहतात काही किती म्हटलं तर नाही. असं तुमचं गणित आहे. आणि एवढं योग सहस्र योजन सांगितलं तर तुम्ही म्हणाल ताई असं. म्हणून एवढंच नाही तर अनेक सांगता येईल. अनेक सांगता येईल. टाळी वाजवतो. टाळी वाजवल्याने काय होतं? प्रश्न अनेक तुमच्या मनात येतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येईल. फक्त काय तर वेळ. एका वेळेनुसार ते द्यावं लागतात. नाही तर तुमच्या मग म्हणाल ताईने काय काय सांगितलं याच्यातलं त्याच्यात घालतात. मग नाही आज येताना इकडे कथेला यायचं म्हणून फराळाला गेलं तर सगळं तिथे चौकात सगळे तरुण मुलं पुरुष वर्ग तिथं कालच्या कथेचं रिव्हिजन चालू होतं. नाही कालचे डबल सगळे व्हिडिओ पाहून राहिले तिथं वाचवत्या पुन्हा. हे सगळं प्रत्येक कार्य घडते कारण आहे. शास्त्र ग्रंथ पुराण प्रमाण आहे. आणि ते प्रमाण कळालं की निश्चित आपण विश्वास ठेवतो. आणि म्हणून आपल्या मुलांना आपल्याला हे वळण लावायचंय. आणि एकदा काय वळण लागलं ना मग मार्ग तुमच्या मुलाचा चुकणार नाही, मुलीचा चुकणार नाही. आणि म्हणून सांगते ताई 4 चौघात असे वागा, असे राहा की आपल्या वडिलांची मान 4 चौघात खाली येणार नाही. आणि मुलांना देखील सांगते दादा असे वागा की तुमच्या वडिलांना मात्र 4 चौघासमोर भीक मागायची गरज पडणार नाही. नाहीतर कित्येक सुशिक्षित मुलं आहेत. आई वडिलांकडे पाहायला त्यांना वेळ नाही. मग घरी मात्र किती चांगले कुत्रे पोसलेले आहेत. आई वडिलांना वेळ नाही म्हणतात आणि कुत्र्याला मात्र माया लावतात. सांगा ना कितीही प्रेमाने कितीही लाडाने ते कुत्र लहानाचं मोठं केलं. म्हणजे तुमच्या गावात पाहिले म्हणून म्हणते असं नाही बरं का. तुमच्या गावातलं मुळीच मी सांगणार नाही. मी आमच्या परिसरातलं सांगते, ते मराठवाड्यातलं सांगते. तुमच्या बिलकुल सांगत नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल ताई कालच तुम्ही पाहिलं ना आजच सांगता का. लक्षात असू द्या कितीही कुत्र्याला मात्र प्रेमाने वागवलं तरी एक दिवस तो चावा घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आई वडिलांना कितीही कुत्र्यासारखं सांभाळलं तरी एक दिवस मात्र आशीर्वादाची प्रेमाची थाप दिल्या वाचून राहणार नाही. म्हणून ठरवा तुम्हाला काय अपेक्षित आहे. नाहीतर आज एकादशी आहे, नवरात्र येते, शिवरात्र येते आणि आजची रात्र उलट आलाची रात्र. कशाची याची असो. सांगायचं काय आहे, नवरात्रीचे उपवास करता, गुरुवार करता, सोमवार करता, आज एकादशी करता. पण जर घरातल्या आई वडिलांना सांभाळायला तुमच्याकडे वेळ नसेल ना तर तो उपवासही पावेल की नाही याची गॅरंटी नाही. म्हणून म्हणते किसी ने रोजा रखा किसी ने उपवास रखा मगर कबूल उसी का हुआ जिसने अपने माँ बाप को अपने पास रखा. हे वळण प्रत्येक माता माऊलींनी आपल्या मुलांना लावायचे. आज खरी संस्काराची गरज आहे. म्हणून पार्वती मातेने आपल्या कार्तिकेयला मात्र मारलं का, कारण वळण लागलं पाहिजे म्हणून मारलं. आपल्याही आईचं हेच कर्तव्य आहे. मुलगा चुकत असेल, आपली मुलगी चुकत असेल तर मारलंच पाहिजे.
तेव्हाच कुठं तो ती वाईट मार्ग सोडेल आणि चांगल्या रस्त्याने चांगल्या मार्गाने येईल, नाहीतर येणार याची गॅरंटी नाही दादा. आणि म्हणून सांगते, जब अनाज खत्म हो जाए तो इंसान मर जाते हैं, और जब संस्कार खत्म हो जाए तो इंसानियत मर जाती है. आणि ही माणुसकी जागी ठेवायची आहे ना दादा, संस्कार द्या मुलांना. हे संस्कार पार्वती माता आपल्या पुत्राला देत आहे, कार्तिकीयला मात्र घडवत आहे. आपल्या या कथेला मात्र नेहमीच बाहेरून, तुमच्या गावातल्या संख्येपेक्षा बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढायला लागली नाही. पाहतायत तुम्ही, आपले दादा तर मुक्कामी झालेत. 4-5 मंडळी बाहेर गावरून येऊनच मुक्कामी राहायला लागलेत. एवढंच नाही, ते दादा गोंशाला कथा शिवमहापुराण ऐकलं आणि म्हणून ताई मला माहिती झालं की तुमची शिवमहापुराण कथा इथे आहे, आणि म्हणून इथं मुक्कामी आले. कुठं गेलेत बाबा? आहे का? हा बघा, ओढ आवड पहिल्या दुसऱ्या दिवसापासून नाही का तयार. हे का? आवड आहे म्हणून. आणि आज आपल्यामध्ये मात्र अगदी हिंगणघाट पासून प्रवास करून 4 व्हीलरने इथपर्यंत आलेत. का? कारण हरिनामाची आवड आहे. आणि त्यातही कळवळा इंटाचा की इथंच म्हणून नाही, तर आमच्याही गावात सोहळा व्हायला हवा, हा उत्सव मात्र व्हायला हवा. ही प्रत्येकांना कळवळा येत नाही. ज्यांना आला तेच इथपर्यंत येतात, नाहीतर तुमच्या गावात काय लोकसंख्या असेल का एवढीच? बाकी कुठे? काही थोडेसे पेंडॉलच्या बाहेर आहे. नाही का? कारण येऊ देत नाही ना पेंडॉल मध्ये, पाप आडवं येते. कथेतून उठून मात्र थोड्या वेळाने तेच पाप कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते, म्हणून पेंडॉलच्या बाहेर बसते. कारण इथं यायलाही पुण्य लागतं. सांगितलं ना, बहुत सुकृताची जुळी म्हणून विठ्ठली आवडी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले. आणि म्हणून आपल्यात मात्र या अल्लीपूर वरून आलेले हे सगळे भगवत प्रेमी, या सर्वांना देखील आपल्या या जळका नगरीतर्फे सहर्ष स्वागत आहे. आणि आपण वेळात वेळ काढून एवढे लांब आले. अंतर प्रवास भरपूर होता, मान्य आहे मला. आणि कदाचित रात्रीचं सत्र तरी तुम्ही दुपारला येतो बोलले तरी संध्याकाळी आले, याच्यातूनच तुमची आवड लक्षात आली. खरंच भगवत नाम चिंतनाची ओढ असते ना की माणूस, असेही मी वारकरी, असेही भजन प्रेमी पाहिलेले आहे की इथं पेंडाल मध्ये हरिपाठ सुरू असला आणि शेतात जर कापसाचे गाठुडे बांधत असेल ना, आणि तेवढ्यात हरिपाठ सुरू झाला पाहिजे, हातावरती टाळी देत ते कापूस राहते जाग्यावर पावले खेळायला लागतात. हे भगवत प्रेम आहे. असो. नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. चला, पहिला पुत्र आपण बघितला कशा प्रकारे लहानाचा मोठा होतोय, कशा प्रकारे जन्म झाला. आणि त्या पहिल्या पार्वती मातेच्या पुत्राचं नाव काय? बोला बोला. कोणाच्या उदरी जन्म घेतला? गंगा मातेच्या. कोणाकडे राहिला? आता थकले हा ना? काही तर म्हणत असेल, ताई बोलवलं ना तुम्हाला, तुम्ही सांगा, आम्ही बसतो, तुम्ही सांगा. असं नाही, असं चालत नाही. आतापर्यंत केलं असेल तुम्ही 8, 9, 10 वर्ष, असं आता आपल्याकडे चालत नाही. असं मग पहिला पुत्र कार्तिकीय आणि दुसरा आता मात्र बघा, एक दिवशी शंका आली आणि त्या शंकेने मात्र मनात घर केलं. आणि ते कोणतं तर पार्वती
मनात शंका आली आणि शंकेने मात्र मनात घर केलं की नेहमी 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 मात्र काय करतो तर आपण कार्तिकीला सांगतो, पण कार्तिक ऐकत नाही का? कारण आपल्या पोटचा नाही म्हणून कदाचित असेल. त्याला आपण संस्कार दिले नाहीत आणि कृतिकेंनी जसा संस्कार दिला तसा कार्तिक घडलेला आहे असं वाटायला लागलं. आणि म्हणून एक दिवस पार्वती माता स्नान करत होत्या आणि स्नान करत करत मात्र काय तर असंच कार्तिकीयेला ठेवलं द्वारावरती आणि कार्तिकेय पुन्हा मात्र देवादिदेव महादेवांना पाहिलं आणि महादेवांना कळीवरती घेऊन मात्र निघून गेले. असंच नेहमी 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 व्हायचं. आणि म्हणून काय तर आता मात्र पर्याय नाही. आणि म्हणून काय तर आपल्याला मात्र स्वतःचा पुत्र असावा. आणि म्हणून त्याची पार्वती मातेला तर शाप आहे की काय तर तू मात्र स्वतःच्या उदरातून पुत्र जन्मास येऊ शकत नाही. पुत्र प्राप्ती तुला स्व उदरातून होणार नाही. पण त्याच्यावरती शाप होता आणि तो म्हणजे काय इथे बसवा पार्वतीला. सखी कुठे आहे? आणि पार्वती माता स्नान करत आहे आणि स्नान करत असताना मनात शंका आली आणि मग काय त्या शंकेनं घर केलं आणि मळाचाच मात्र मळ काढला. आणि त्या मळाचाच मात्र एक ओबड धोबड आकार तयार केला. उठणं लावून नियमित स्नान करायचे आणि ते उठणं लावून स्नान केलं. आणि ते स्नान करून मात्र काय तर स्नान करत असताना ते संपूर्ण उठणं मळ काढला आणि त्याचा ओबड धोबड आकार मात्र तयार केला. आणि तो पुत्र म्हणून काय तर त्याच्यामध्ये पार्वतीने प्राण प्रतिष्ठापना केली. आणि मग मात्र हा सगुण साकार स्वरूपात पुत्र. आणि जसा पुत्र आला तो पुत्र विचारायला लागला पार्वतीला. काय विचारते आई? माझं नाव काय? आणि त्यावेळेला पार्वती सांगते बाळा तू माझ्या विनयाचं रक्षण करणारा आहेस आणि म्हणून तुझं नाव मी विनायक ठेवते. पार्वतीने नाव दिलं या बाळाला काय विनायक. आणि हा विनायक मात्र आईला विचारते आई माझं काम काय? तर त्यावेळेला आई सांगते तुझं काम बाळा माझ्या विनयाचं रक्षण करायचं. बघा सध्या मुलं काय जोपर्यंत चॉकलेट देत नाही बिस्किट देत नाही पैसे देत नाही तोपर्यंत आईचं काम ऐकतं का? पण हा बाळ तसा नाही. आईने सांगितलं आणि ते काम करण्यासाठी बाळ मात्र तत्पर आहे. लगेच आईने सांगितलं तुला रक्षण करायचं आहे. आणि एक दिवशीचा प्रसंग हे श्री गणेशा अर्थात विनायक. आणि हे विनायक मात्र काय तर आईने सांगितलं आणि द्वारावरती गेले. विनायक गेले आणि सांगितलं की जा. आणि मी मात्र स्नान करत असताना कोणीही आत येऊ द्यायचं नाही सांगितलं. आणि हा बालक मात्र गेला कुठे प्रवेशद्वारावरती. आणि प्रवेशद्वारावरती याला ठेवलं आणि सांगितलं जा आणि कोणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही. आणि तेवढ्यात काय तर प्रवेशद्वारावरती रक्षण करण्याकरता थांबलेला विनायक आणि पार्वती माता मात्र स्नानाला लागल्या. आणि तेवढ्यात देवादिदेव महादेवांची स्वारी आली. आणि देवादिदेव महादेव काय सहज येतात का? सोबत सगळे कोण काल बघितलेत ना सगळे शिवगण
नंदी भृंगी शृंगी भूत वेताळ सगळे असतात, बरोबर आहे ना? काल बघितले आपण. अगदी तसेच सगळ्या सहित देवादिदेव महादेव आले द्वारावरती. आणि द्वारावरती येऊन मात्र विचारते या बाळाला, रस्ता मागते. हा विनायक रस्ता देत नाही, स्वतःचे वडील आहे त्याला माहिती नाही. आणि विनायक काय करतो तर द्वारावरती देवादिदेव महादेवांना पाहिलं, त्याला वाटलं भिक्षुक आहे. आणि म्हणून विनायकाने सांगितलं महादेवाला, जा तुम्ही परत, माझी आई स्नान करते. पण देवादिदेव महादेवांनी काही ऐकलं नाही, ऐकलं नाही. आणि मग परत जा म्हटलं तरी गेले नाही. महादेवजी विचारतात विनायकाला, अरे बाळ तू कोण, तुझं नाव काय? आणि त्यावेळेला हा विनायक नाव सांगतो, माझं नाव विनायक. आणि तू कोण? विनायक सांगतो, मी पार्वती पुत्र. बंद करून डबल चालू करू. आणि पार्वती पुत्र सांगितल्यानंतरही मात्र महादेवांना विश्वास बसेना. महादेवजी पुन्हा 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 विनायकाला म्हणतात, अरे बाळा मला आत जायचे, अत्यंत महत्वाचं काम आहे, मला आत जाऊ दे. आणि हा विनायक म्हणतायत, बाबा ओ भिक्षुक बाबा, मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही, तुम्हाला भिक्षा काही मिळणार नाही, परत व्हा, परत व्हा. जसं म्हटलं इकडे देवादिदेव महादेवांना क्रोध वाढायला लागला, क्रोध वाढायला लागला. का? कारण माझ्या कैलासावरती मला अडवणारा हा पुत्र कोण? आणि त्याला म्हटलं हो बाजूला. तो म्हणतो, मी तुम्हाला जाऊ देणार नाही, माझ्या आईने सांगितलेलं आहे, स्नान करत असतील तर कोणाला आत येऊ द्यायचं नाही. मग कोणाला आत येऊ द्यायचं नाही, मी जाऊ देणार नाही, नाही जाऊ देणार, ठीक आहे. पण भिक्षुक भिक्षुक म्हणू म्हणू तीनदा महादेवाला म्हणतात, जा परत, तुम्हाला भिक्षा मिळणार नाही. तेव्हा नंदी मात्र या देवादिदेव महादेवांचा परिचय सांगायला प्रारंभ करतात. परिचय सांगतात, त्रिलोकनाथ आहे, कैलाशपती आहे, या संपूर्ण कैलाशाचे अधिपत्य करणारे हे भोलेनाथ आहेत, देवादिदेव आहेत, दीनानाथ आहे, उमानाथ आहे. विनायक एवढं सगळं काही ऐकायलाच तयार नाही. नंदीला म्हणतोय, नंदी महाराज तुम्ही चुप बसा. भृंगी सांगायला सुरुवात करतात, भृंगीचंही विनायक ऐकत नाही. आणि तीनदा तेच म्हणतात, ओ भिक्षुक बाबा तुम्ही व्हा परत, नंतर या. आणि तेवढ्यात मात्र देवादिदेव महादेवांचा क्रोध झाला अनावर. आणि देवादिदेव महादेवांनी क्रोधाच्या भरामध्ये मात्र आपला त्रिशूल घेतला आणि त्रिशूलनी या विनायकाचं शिर धरा वेगळं केलं. आणि विनायक जागीच गतप्राण झालेलं आहे. आणि जसं विनायक जागीच पडले, पार्वती मातेला कळालं. आणि पार्वती माता मात्र निघाल्या आणि जाऊन बघतात की नेमकं काय झालं, माझ्या बाळाला कशाचा आक्रोश होता, कशाचा आकांत होता. आई जाऊन बाळाला पाहते. आईने मांडीवरती घेतलं, या विनायकाला मांडीवरती घेतलं. आणि मांडीवरती घेऊन विनायका पुढे पार्वती आई मात्र ढसाढसा रडायला लागल्या. आणि आई रडते. भोलेनाथांनी पाहिलं आणि भोलेनाथ मात्र विचार करतोय की ही सर्व सामान्य स्त्री नाही. तिला आपण सांगितलं होतं ग पार्वती, तू स्वतः मात्र आपल्या मुलाला उदरातून जन्म नाही देऊ शकणार, पण तू एक दिवस मात्र तुला आवश्यकता वाटेल तेव्हा स्वप्राण प्रतिष्ठापना करून पुत्र प्राप्ती करू शकतेस. आणि तिने हा पुत्र प्राप्त केला होता. आणि आज माझ्या हाताने काय घडलं. महादेवांना वाटायला लागलं आता आपलं काही खरं नाही. कारण ही मात्र जर
हिने आपलं सर्वसामान्य रूप सोडलं आणि उग्र रूप धारण केलं, तर ही पार्वती माझ्या छातीवर लाद द्यायला ही मागं पुढं पाहणार नाही. आणि मग पार्वती रडते, स्वामी काय केलंस माझ्या बाळाचं? तुम्ही बोलले होते ना, आणि म्हणून मी मात्र माझ्या बाळाला जन्म दिला, आणि तुम्ही मात्र हे कृत्य केलं. स्वामी तुमच्याकडनं तरी मला ही अपेक्षा नव्हती. आणि तेव्हा देवादिदेव महादेवांनाही कळून चुकलं की आपल्याकडनं मात्र नको ते कृत्य घडलेलं आहे. आता काय करावं? सांगितलं शिवगणांना, जा आणि जाऊन मात्र काय करा, तर जिथे कुठे अरण्यामध्ये जो प्राणी मात्र दक्षिणेकडे पाय करून झोपलेला असेल, म्हणजे उत्तरेकडे डोकं, आणि त्याचं शिर घेऊन या. सगळे शिवगण गेले, संपूर्ण जंगलामध्ये फिरते, अरण्यामध्ये फिरते, आणि शोध मोहीम जणू सुरू झाली. आणि तेवढ्यात त्यांनी बघितलं की एक मात्र गज म्हणजे काय? हत्ती. आणि ते हत्ती काय तर झोपलेला आहे, कसा? सांगितलेल्या अवस्थेमध्ये. आणि ही दक्षिण दिशा म्हणजे यमाची दिशा मानलेली आहे. आणि दक्षिण दिशेला पाय करून जो होता त्या हत्याचं शीर आणलं, आणि ते शीर आणून मात्र या विनायकाला स्थापित केलं. आणि जसं विनायकाला स्थापित केलं, सगळ्यांना मात्र आनंद झाला. आणि तो विनायक आता नव्या नावाचं उदयास आला, आणि ते नाव म्हणजे गजानन. का? कारण गजाचं मुख ज्याला लावलं तो गजानन. आणि हा गजानन मात्र जसं स्थानापन्न केलं, अगदी सचेतन रूपामध्ये हे गजानन मात्र उठून उभे राहिले, आणि आई वडिलांना मात्र अर्थात पार्वतीला आणि देवादिदेव महादेवांना नमस्कार करू लागले. आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे, म्हणून तर मग हा आज्ञाकारी पुत्र म्हणून ठरला. आणि कसा ठरला आपण पुढे पाहणार आहोत, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि म्हणून म्हणतो ना आपण, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातलत माळा, ताशाचा आवाज झाला, गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातलत माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमः पार्वती पदे हर हर. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पा मात्र गजाननाच्या मुखामध्ये, आणि म्हणून नाव काय पडलं गजाच्या मुखामध्ये, म्हणून नाव पडलं गजानन. आणि मग मात्र पार्वती मातेला शंका आली. अहो शंका काय, पार्वती माता चांगल्याच हट्ट करायला लागला देवादिदेव महादेवांच्या पुढे. म्हणतात स्वामी हे असं आधीच तर मी ओबडधोबड शरीर निर्माण केलं होतं. ओबडधोबड कसं, हा मोठे मोठे कसे कान आहे, सुपासारखे मोठे मोठे कान, आणि त्यातल्या त्यात पोट सगळी ढेरी बाहेर, आणि एवढं सगळं तयार केलं मी. आणि असा आकार पाहून मलाच मात्र शंका येत होती की माझा बाळ कसा मोठा होईल, कसा दिसेल. आणि तरीही मात्र माझ्या बाळाला एवढा सुंदर असं मी घडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात तुम्ही पुन्हा हे गजाचं शीर लावलं, हे गजाचं शीर लावलं. आणि आता हा विद्रूप दिसायला लागलात ना. माझ्या बाळाला आता देव म्हणून कोण पूजा करेल? अहो देवादिदेव महादेवांचा सुपुत्र आहे. आणि बाबा बघा, आता बघा असा अवतारात कोण देव म्हणल आणि कोण माझ्या बाळाची पूजा करेल? त्यावेळेला पार्वती मातेचा हा संकोच मात्र देवादिदेव महादेवांनी दूर केला. आणि देवादिदेव महादेव पार्वतीला सांगतात, अगं पार्वती, जरीही माझ्याकडून हे कृत्य घडलं तरीही मी मात्र तुला वरदान देते या पुत्राला, की तुझ्या या पुत्राला, या गजाननाला, या गणेशाला मात्र सर्व देवांच्या पूजेमध्ये सगळ्या प्रथम स्थान जर कोणाला मिळेल तर तुझ्या पुत्राला, या गजाननाला मिळेल. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणना, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो.
चिंतामणी तू अष्टविनायक चिंतामणी तू अष्टविनायक सकलाची देवता रिद्धी सिद्धीचा वरा. आणि जसे मुलं तरुण झाले की पहिले काय असते, सगळ्यांच्या घरी मुलं तरुण झाले की विचार कशाचा? लग्नाचा. पाहुणे आले बाहेरून की पाहुणे विचारतात कधी मग, काय कधी मग, कधी मग तुमच्या घरचे लाडू. तसंच सगळ्यांना विचार पडला कधी कधी कधी. आणि मग मात्र देवादिदेव महादेव आणि पार्वतीने ठरवलं आपल्याकडे कधी करायचे. अर्थात दोन्हीही पुत्र मोठे झालेले आहे, कार्तिकेय आणि गणेश. दोन्हीही पुत्र मोठे झालेत, पण शरीराने वाढून नुसतं जमत नाही, बुद्धीनेही. तेव्हाच कुठं संसार चांगला होते. आणि मग बुद्धीने कोण वाढलंय? शरीर तर दोघांचंही वाढलंय, पण याच्यात मोठा कोण आपल्या सगळ्याला ज्ञात आहे. पहिले कार्तिकेयांचा जन्म आहे आणि नंतर गणेशाचा आहे. पण हे सर्वसामान्य आई वडिलांचं लक्षण आहे की चला जन्माला आला मोठा, मग करून टाका पहिले मोठ्याचं लग्न. पण हे देवादिदेव आहे आणि त्यांची पत्नी ही सर्वसामान्य नाही, साक्षात जगत जननीचा अवतार आहे. आणि हिने काय केलं तर हिने मात्र दोघांनीही ठरवलं आपण विवाह तर मुलांचा करणार, पण पहिले नेमकं करायचा कोणाचा? आपल्यालाही घरी जर दोन मुलगा आणि मुलगी घरी असेल किंवा दोन मुलं असेल तर प्रश्न पडतो. आपण सर्वसामान्य विचार करतो जो वयाने मोठा आहे त्याचं पहिले लावून द्या, नाही. पण देवादिदेवांनी ते नाही केलं. त्यांनी मात्र सांगितलं आपण विवाह तर करू, पण कोणाचा? जो पुत्र मात्र बुद्धी शरीरासहित बुद्धीने वाढ झालेली आहे, परिपक्व आहे, त्याचं आधी लग्न करू. मग सांगितलं दोघांनाही तुमच्या पुढे मात्र एक ध्येय आहे. आणि ते कोणतं? तर तुम्हाला दोघांनाही सांगते जो सगळ्यात पहिले जाऊन पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न पहिले होईल. ठरलं. दोघंही निघणार. कार्तिकजींचं वाहन काय? मयूर, मोर. कार्तिकजी स्वार झाले आपल्या मयुरावरती आणि निघाले कुठे? पृथ्वी प्रदक्षिणेला. गणपती बाप्पा विचार करते मयुराचं तर मोराचं तर स्पीड आहे, हे येईल पृथ्वी प्रदक्षिणा करून, पण माझं काय? माझा उंदीर कधी उड्या घेईल, कधी मी जाईल आणि कधी पृथ्वीला प्रदक्षिणा करीन, कधी येईल. गणपती बाप्पा बसले नाही विचार करत, आपला उंदीर आपल्याला एवढी प्रदक्षिणा होतपर्यंत साथ देईल का? पण बुद्धीची देवता सहज नाही म्हणत ना हो. बुद्धीची देवता सहज नाही. कार्तिकजी तर निघाले, कार्तिकेय गेले पृथ्वी प्रदक्षिणेला. आणि गणपती बाप्पांनी काय केलं? या गजवदनाने लगेच मात्र त्यांना आठवलं की नारद महर्षींनी सांगितलं होतं की आई वडिलांची प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणून मात्र या पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करायचं आहे तर आई वडिलांची प्रदक्षिणा केली तर ही पृथ्वी पुण्याचं प्रदक्षिणेचं प्राप्त होतंय पुण्य. हे आठवलं. नारद महर्षींनी सांगितलेलं बघितले, शास्त्र पुराण शोधन केलं आणि
सगळं मात्र विधिवत सापडलं. आणि मग लगेच काय तर देवादिदेव महादेव आणि पार्वती आई साहेब बसलेल्या होत्या. गणपती बाप्पांनी काय केलं, या गजाननाने या गजवदनाने लगेच मात्र आपल्या वाहनावरती बसून आई आणि वडिलांना म्हणजेच महादेव आणि पार्वतीला दोघांनाही प्रदक्षिणा केली. गणपती बाप्पांनी खाली व्हायचं नाही तर लगेच गणपती बाप्पांनी 3 प्रदक्षिणा आई वडिलांना केल्या. जशा महादेव पार्वतीला प्रदक्षिणा झाल्या, येऊन आई वडिलांसमोर गणपती बाप्पा तयार. आणि मग काय, त्यांना सर्वसामान्य नव्हतेच ना, देवादिदेव आहे, त्यांना सगळं ज्ञान आहे. आणि ते म्हणाले आपल्या पुत्राने केलं ते बरोबर आहे. पहिले तर आईची आज्ञा मानली, दुसरं आई वडिलांसारखं या जगात दुसरं दैवत नाही. देवाला तुम्हाला प्रत्येक वेळेला आधार द्यायला देव येऊ शकत नाही, म्हणून देव स्वरूप मात्र आई बाबा तुम्हाला दिले. आणि म्हणून त्यांची जाण ठेवा आणि आपल्या आई वडिलांना देव माना, कारण हेच शिकवण आपल्याला या गणपती बाप्पांनी दिली. आई वडील देव मानून आई वडिलांची पूजा, आई वडिलांची प्रदक्षिणा, आई वडिलांची आज्ञेचं पालन करणारी ही देवता बुद्धीची देवता म्हणून ठरली. आणि म्हणून तुम्हाला ही सांगते, एकदाच नाही जाता आलं ना मंदिरात हरकत नाही, पण आई वडिलांची सेवा करायला, आई वडिलांचे चरण स्पर्श करायला विसरू नका, आई वडिलांच्या पाया पडायला विसरू नका. माय बाबा केवळ काशी, माय बाबा केवळ काशी, माय बाबा केवळ काशी. हे त्याच पुत्राला कळतंय ज्याला सुरुवातीपासून तसं वळण लावलेलं असेल. नाहीतर आता इथे येऊन श्रवण केलं तर इथून मात्र वळण लागेल. इथं बसलेले मुलं जे नसेल मानत ना, काही असेही म्हणताय मनातल्या मनात, इथं बसलं की सगळ्यांच्या मनातलं मला कळतंय खरंच. काही मनातल्या मनात असे म्हणताय, इकडे इकडे कमी म्हणताय मुली, पण मुलं जास्त म्हणताय. काय म्हणताय माहिती का, ताई तुम्ही सांगत आहे तुमचं बरोबर आहे, पण आमचे बाबाही तसे पाहिजे ना, आम्ही त्यांना देव मानू असे बाबा पाहिजे ना. आमचे बाबा नको ते काम करते. आता तुम्हाला काय सांगावं, आमचे बाबा रोज यायचं झालं तर त्यांना रस्ता सापडणं कमी जाते, आणि सापडलाच तर रस्ता कमी पडते. आणि तुम्ही म्हणता देव माना, असा इकडच्या लोकांच्या मनात विचार का, जे जे हसताय ना सापडले चोर. आपलं कामच तसं आहे खरंच. आणि म्हणून मात्र वडिलांनाही सांगते, बाबा आपल्या मुलांनी, आपल्या पुत्रांनी आपल्याला देव मानावं असं आपण वागा. बाबाला सांगते म्हणजे काय,
इकडे तुमची सत्तान म्हणून तुम्हाला सूट म्हणता का? नाही नाही नाही, आपलंही कर्तव्य आहे, आपणही तसे राहा, आपणही तसे वागा, हे आज्ञाकारी पुत्राने सांगितले. आणि म्हणूनच तर म्हणताना तुम्हाला असं सहज नाही समजलं तर प्रमाणही देता येईल. सगळ्या तीर्थाची तुले जे काम येता पित्रे तया सेविसे कीर शरीरे लोण कीजे. एवढंच नाही तर हे नाही समजलं तर सध्या नवीन ट्रेंडिंग सांगितलं तर तुम्हाला लवकर समजते, बरोबर ना? ट्रेंडिंग वरती सगळे टाकलेले आहे, टपून बसलेत ना. ट्रेंडिंग आलं की बस तेच वाचते, तेच वाचते. नाही, माझ्या बाप्पाने गणपती आणला किती दिवस वाचलं सारखं. तसंच आता या कलियुगाप्रमाणे सांगायचं झालं तर तुम्हाला लवकर समजते ते पिक्चर मधून, बरोबर आहे ना? तर तेही सुंदर सांगितलेलं आहे, आई वडिलांसारखं दुसरं दैवत नाही. आणि म्हणून तर म्हणताना ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप बाबा विधाता की पहचान है. ये तो सच है भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप बाबा विधाता की पहचान है. ते आज खरी समजणं काळाची गरज आहे. हे समजणं काळाची गरज आहे. हे समजलं की खरं दैवत समजेल आणि मग आज्ञा पाळल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. सांगायला भरपूर आहे, आपण मात्र सगळं श्रवण करू. पण आज या पंचम दिवसाच्या श्री शिव महापुराण कथेला विराम देऊ. पण तत्पूर्वी एक वडिलांची, एक आईंची कशा प्रकारे आज्ञेचं पालन करायचंय, कशा प्रकारे आई वडिलांना देव मानून सेवा करतायत, हे बुद्धीची देवता आपल्याला दाखवते. आणि म्हणून या बुद्धीच्या देवतेचं स्मरण आपण केलं तर निश्चित आपली ही बुद्धी मात्र सकारात्मक होईल आणि चांगल्या दिशेने तुम्हाला घेऊन गेल्या वाचून राहणार नाही. आणि जे इथं आले नाहीत आणि यायचा कधी विचार करत नाही त्यांची नक्कीच दुसरीकडे घेऊन जाते. यात मात्र फार फरक नाही. बनवून ठरवा आपल्याला नेमकं करायचं काय, आपलं हित कशात आहे, ते हित जाणून मात्र या जीवनाची पाऊल वाट चला. निश्चित भगवंत सहाय्य केल्यावर राहणार नाही. एकदा मोठ्या प्रेमाने या देवादिदेव महादेवांचं नाम चिंतन करू आणि भगवंताचं नाम चिंतन करून आजच्या या पंचम दिवसाच्या कथेला मात्र नंतर विराम देऊ. चला सगळ्यांनी 5 मिनिट भगवंताचं नाम चिंतन करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हाताने टाळी, मुखाने नाव घेतलं पाहिजेच. आणि घ्यायचंय, जे घेणार नाही त्यांना आता नवीन सिस्टीम सुरू करू आपण उद्यापासून. आणि ते सिस्टीम काय राहील उद्याच सांगेल. एक नवीनच प्रयोग आहे उद्याला. आणि म्हणून सगळ्यांनी 5 मिनिट नाम चिंतन करा. जो करणार नाही त्याला उद्यापासून नवीन प्रयोगाची सुरुवात होईल. होता की बसता? चला जागेवरती सगळ्यांनी उभं. मग पुन्हा म्हणाल ताई आमची इच्छा तुम्ही ठेवून दिली नाही. काल रात्री 12 वाजले तरी तुम्ही म्हणत होते ताई चालूच द्या, ताई चालूच द्या. आज हे पुन्हा तसंच म्हणाल. आज तुम्ही म्हणाल तरी मी ऐकणार नाही, कारण मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. अट जर आता अटकली तर तुम्ही अटकले समजा. आता तिथपर्यंत आलंय. आता तुम्ही ठरवा काय करायचं. ही अट आहे आणि तुम्ही आहे आणि 5 मिनिटाचा वेळ आहे. आठवली ना? आठवली अट?
आठवली ना? चला मग किती जण पालन करते पाहूया. त्या आगेचं नाही करणार तर आम्ही मात्र आरती करू. नमः